भक्तेश्वर नगर झोपडपट्टी वासियांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न सुटणार, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना निवेदन. रतन लांडगे यांच्या पुढाकाराने टॅक्स पावतीचा मार्ग मोकळा, नागरिकांना मिळणार पीआर कार्ड. जालना शहरातील भक्तेश्वर नगर या झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या अनेक वर्षाच्या मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न आता निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील विविध समस्यांचे निराकरण व्हावे या मागणीसाठी दत्ता घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. गेल्या 2 वर्षापासून भक्तेश्वर नगर भागातील टॅक्स पावती संदर्भात दशरथ लांडगे यांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता दशरथ लांडगे यांनी जो अर्ज मागे घेण्याची हमी दिली आहे, हा तांत्रिक पेच सुटल्यामुळे आता या भागातील नागरिकांच्या टॅक्स पावत्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसेच लवकरच नागरिकांना त्यांच्या हक्काचे पीआर कार्ड देखील उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या मालमत्तेला कायदेशीर आधार मिळेल. केवळ कागदोपत्री कामे नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर सुविधा मिळवून देण्यासाठी रतन लांडगे यांनी कंबर कसली आहे. भक्तेश्वर नगरमधील प्रमुख समस्या जसे की अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था थांबवून नवीन रस्ते तयार करणे, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पक्क्या नाल्यांचे बांधकाम, प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचविणे, या सर्व कामासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन रतन लांडगे यांनी यावेळी दिले. मी ह्या भक्तेश्वर नगरहून बोलते. आम्ही एवढे गोरगरीब इथे इतक्या वर्ष 20 वर्ष झाले, आम्हाला 25 वर्ष झाली. तेव्हापासून इथं राहतो आम्ही. एवढे तकलीफ उचललेली इथं. आणि आता दुसरे लोक येतात आणि म्हणतात तुम्ही घर खाली करा. नाही खाली केलं तर आमच्यावर बोलतात बुलडोजर आणि गपचूप हे बसवितात मिटिंगी आणि तुम्हाला 1 BHK रूम देतो म्हणते आणि ते लोकांच्या जागेवर देते. आम्ही कसं काय कुठं काय करावं. आम्हाला आतापर्यंत लांडग्याच्या बरोबर याच्यासाठी आम्हाला हे झाली होती, गलतफहमी झाली होती रतन लांडग्याच्या बद्दल, तर माझी ती दूर झाली. आता मी त्याच्यासाठी हे करते आणि मला जास्त बोलायचं नाही. आमच्या आता लोक आमच्या दारात आले नाही पाहिजे आणि आम्हाला धमक्या नाही दिल्या पाहिजे. जेव्हा बी येतात आम्ही मारून टाकू म्हणते. आता आमच्यात समजा आम्ही रात्री झोपलो, आम्हाला जर कोणी मारून टाकलं तर आमच्यासाठी कोण उठणार आहे? दगड फेकते पात्रावर. आमच्याकडे येतात, आम्हाला बोलतात ए माधुरचो झोपले का असं बोलतात. मग आम्ही काय करायचं? कोणाचं नाव घ्यायचं? कोण म्हणतात ते आम्हाला ते माहीत नाही. मी म्हातारा माणूस उठूच तर ते पळून जातात. मग याच्या हातात काय पिस्तूल आहे का बंदूक आहे? मग मी काय रतनचं नाव घेऊ का, याचं नाव घेऊ का, तुमचं नाव घेऊ, कोणाचं नाव घेऊ? मग त्याच्यासाठी जो बी जमिनीवर येतात कब्जा करायला त्याचं नाव मला या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. आणि आम्हाला लोकांना, गरीब लोकांना त्रास देऊ नका. आम्ही दिवसभर मेहनत करतो आणि एखाद्या दिवशी आम्ही उपाशी बी झोपतो आमच्या घरामध्ये. आम्हाला असा त्रास नाही तक्रार वगैरे काय दाखल करणार आहे का तुम्ही? नाही, मी तक्रार कोणावर करू? कोणावर? निर्दोष माणसावर बी कसं करू? आता समजा मी त्याला बघितलंच नाही, मी कोणावर तक्रार करू? जेव्हा मी त्याला बघन त्याच्यावर मी तक्रार करीन ना. आता समजा मला दुसराच माणूस कोणी धमकी देऊन चाललाय आणि त्या माणसाला मी दुसऱ्याच माणसाला धरीन तर मी निर्दोष माणसाला तळतळा लागायचं नाही का? ठीक आहे. मग जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे. आज आम्ही BJP यांचे नेते कैलासजी गोरंट्याल यांना भक्तेश्वर नगरच्या महिला यांनी जाऊन आमंत्रण केलं होतं की आमच्या वस्तीमध्ये साहेब येऊन आमचे काही बी प्रश्न असतील ते आमचे सॉल्व करा. पण काही दुःखाच्या कारणाने ते आले नाही. तर त्यांच्या PAला त्यांनी पाठवलं. आम्ही त्यांच्या PA समोर निवेदन मांडलं की आम्ही इथं पूर्वीपासून राहतो. आमच्या बापदादाची कुळीची जमीन आहे. आमच्या जमिनीचे कोर्टामध्ये केस चालू आहे आणि महानगरपालिकेने जे जालन्याला जे अर्ज यादव गोपाल ह्या माणसांनी अर्ज दिलेला आहे की 474 मध्ये पत्राच्या शीटचे अतिक्रमण केले आहे, याची चौकशी करून अहवाल देणे महानगरपालिकेला. तर त्या लोकांना आम्ही पूर्वीचे प्लॉट विकलेले आहे बॉन्डवर, नोटरीवर आणि त्यांनी त्या राहत्या जागेवर त्यांनी 20-25 लाख रुपये लावून ते घरं उभारलेले आहे, राहत आहे. ते मालकी हक्कीची जमीन आहे. आमच्या नावावर जुनी रजिस्ट्री आहे. काही लोकांनी काळा बाजार करून सनी पहिले ऑनलाईन जमीन नव्हती, त्यांनी काळा बाजार करून त्याच्या नावावर रजिस्ट्री करून घेतलेली आहे, 7/12 नाव करून घेतलेलं आहे. तरी शासनाला आमची कोर्टामध्ये केस चालू आहे आणि या गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये. आणि विशेष तर इथं कोणतंही बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की आमची मालकीची जमीन तर सोडा, पण जे शासकीय जमीन जर बसले आहे त्याला 1 गुंठ्यापासून 1.5 गुंठ्या लोक त्याला पीआर कार्ड रजिस्ट्री करून द्यायचं असं त्यांनी वचन दिलं आहे. तर आपल्या समोर सरकार आहे,
बावनकुळे साहेब आहे, फडणवीस साहेब आहे, तर आपल्याला जनतेला, गोरगरीब जनतेला भ्यायचं काय कारण आहे? आपण कोर्ट गाठू, कोर्टाला लढू आपण. आणि असे गुंडे बदमाश शिवसेने जे जमीन माफिया आहेत त्यांना हेच काम आहे, लोकांची जमीन उघडायची आणि कोटीमध्ये विकायची. तर त्या शासनाने ह्या जमीन माफियावर ताबडतोब गुन्हा दाखल करून सनी यांची कारवाई करा. आणि ही केस पोलीस स्टेशनची नाही आहे. पोलीस शासनाला, पोलिसांना इथं यायचा अधिकार नाही आहे. ज्या वेळेस बलात्कार, खून, मर्डर, भांडण तडण होतं त्यावेळेसही पोलीस त्याला ऑप्शन घेते. जमिनी मंदलनं वाद असतो ते कोर्टाचा असतो. तर आमची नम्र विनंती आहे पोलिसांना पण की ह्या जमिनीमध्ये हस्तक्षेप तुम्ही करू नये आणि गोरगरिबाला तुम्ही त्रास देऊ नये. आणि गुंडे कोण आणि जमिनी माफिया कोण तुम्ही कथाही येऊ नये, तर तुमचाही आम्ही निषेध करू. हे आम्ही 100% हे भक्तेश्वर नगरच्या लोकांनी आम्ही हे निश्चित केलं आहे. आणि जे काही आमच्या चुलत्यांनी महानगरपालिकेमध्ये अर्ज दिलेला आहे की ह्या कारणामुळं की कोणाच्या टॅक्स पावत्या होऊ नये, तरी बी 30 ते 40 टॅक्स पावत्या झालेल्या आहेत. पण ते अर्ज देण्यामुळं काही लोकांच्या टॅक्स पावत्या होत नाही. म्हणून सनी तो अर्ज वापस घ्यायची आम्ही हमी घेतली आहे. आणि आम्ही अर्ज वापस घेतल्यानंतर 100% महानगरपालिकेमध्ये गोरगरिबांचे टॅक्स पावत्या सुरू होतील.